आमच्या कुलदेवाच्या देवारात आलो होतो ओटी भरायला. आता माझी ओटी भरून झाले आणि अजून आता बाकीच्या ओट्या भरायच्यात. आम्ही आता तिथे जातो आणि आता इथे मी रुक्मिणी देवीची ओटी भरायला आले. कुलदेवाची ओटी भरून झाली आता आणि मग आता मी इथे आले आमच्या मंडळाच्या देवीची ओटी भरायला. आणि आता इथून मी जाणार आहे बाळकुमला माझ्या घरी आमच्या देवारात देवाची ओटी भरायला. जाएगा आणि आता आम्ही आलो आमच्या गावदेवीच्या मंदिरात, घनसोली गावाच्या गावदेवीच्या मंदिरात. आधी आता इथे ओटी भरून घेतो आणि मग इकडनंच पुढे बाळकुमला निघू. आता आमच्या गावदेवी मातेचं दर्शन झालंय, ओटी भरून झाली. आता आम्ही पुढे निघतो आणि मी आता आले बाळकुमला आमच्या देवारात. म्हणजे हा देवारा माझ्या घरीच आहे. आता मी इथे आले आणि आता जो आमचा मेन देवारा आहे भोयर कुटुंबाचा, आता मी तिथे चालले हे करायला. आता मी इथे ओटी भरून घेतले माझी आणि हा आहे आमचा भोयर कुटुंबाचा देवारा. आता मी इथे ओटी भरून घेतले आणि आता इथून पुढे जायचं. आणि मी आता आली आहे देवरामनगरच्या आई माऊलीचं दर्शन घेण्यासाठी. आणि बघा हे रूप किती सुंदर आहे, किती छान आहे देवी. एकदम मनमोहक आहे रूप देवीचं. ओट्या वगैरे सगळं भरून झालं माझं आणि मी आता आले घरी. तर मी नंतर जेव्हा जाईन खाली तेव्हा आता गरबा वगैरे काय आम्ही खेळणार, जे काय आम्ही मजा करू ते मग मी तुम्हाला नंतर सगळं दाखवते. आम्हाला गरबा खेळायला जायचं होतं पण काय झालं की पाऊस एवढा लागला ना की आता जायची इच्छा नव्हतं. तेवढं चिखलात नाचायचं बोलवं ते तर कंटाळा, पण मग आम्ही नाही गेलो. पण तिथे अजून नाचता आहेत दुसरे जण, तर मी ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे. किती ते वेड गरब्याचं नाचायचं, केवढ्या पावसात सुद्धा ते लोक खेळत आहेत. आणि हा असा हार आहे देवीचा आणि वेणी बघा आमची देवी. अशा प्रकारे या ब्लॉग मध्ये पण खायला भेटलेले आहेत. आणि आज आहेत समोसे. महेंद्र अंकल आहेत आमच्या इथे, त्यांनी हे समोसे दिलेत आज नाश्त्याला. हा आणि या बघा आमच्या नानीचं कशा लाजतात. लाजू नका, नानी लाजतात. आणि अरे अरे प्रियंका नानी तर बाई या दोघी जणी आता काय बोलतात समोसे वाटतात. दिला स्वतःने काय म्हणणार तुमचं याच्यावरती?
खूप आनंद झाला आम्हाला महेंद्र कोण आहे ते सांग. भगवती स्वीट्सवाल्यांनी आम्हाला समोसे दिले, कारण की आमच्या पारंपरिक म्हणजे या देवीपासून त्यांचं जुनं हॉटेल होतं. त्यांचे समोसे तेव्हापासून खूप टेस्टी आहे आणि तेव्हापासून ते आमच्या मंडळाला कधी समोसे भेट देतात, सहकार्य करतात समोसा देऊन, आणि आमची लोकही समोसेची ऑर्डर देतात. पण खूप बरं वाटलं की महेंद्र शेटने आम्हाला समोसे दिले. भगवती स्वीट्स आम्ही आभारी आहोत मनापासून. पण लवकर समोसे दिले तर बरं होतील. उशीर काय माणसं स्लो आहेत वेटर्स. नको ना, फक्त हातात दाखवतो व्हिडिओला. महेंद्र महेंद्र शेठ बघा, महेंद्र शेठचा हा वडा समोसा, त्यांची परंपरा आम्हाला खूप चांगली आहे. गेले अनेक वर्षापासून महेंद्र शेठ आम्हाला भगवती स्वीट्समधून समोसा देतो आणि हा समोसा खूप टेस्टी असतो. नंतर तुम्ही खाऊ नका, पण मी पहिला खातो. आमच्या आत्या चाल्यात, ही आहे आमची ज्योत्स्ना आत्या. आत्या हाय कर. बाकी ह्यांना तर तुम्ही बघितलंय. आणि ही आहे आमची हेमा आत्या. बघा बघा. आणि माझ्या नंदा हाय. हा, सबस्क्राईब केला ना? आम्ही लाईक पण देतो. आम्ही नेहमी तुमचे बघतो, एवढे सुंदर असतात लोक की काय करू, आम्हाला चक्कर येते. ओ माय गॉड. एवढी तारीफ. ओ माय गॉड, आता मला चक्कर येईल इकडे. हो ना. तुमचे ब्लॉग पण बघायला आम्ही बघणार कशाने, तुमचे लाईक्स कसे वाढले. ओ माय गॉड, थँक्यू. असेच सबस्क्रायबर भेटू दे देवी आई. ऐका हा आमच्या बहिणीचा ती आहे होणारी नवरी. देवांशी काय खाते तू? समोसा. हाय बोल. हाय. आमची देवांशी बघा गाईज, ही पण रील्स बनवते मस्त मस्त एकदम. काय करू? आणि हा बघा आमचा बनी. योगासन. हा आहे माझा छोटा धीर. कोण बोलेल याला? बघा आता याचा योगा चालू आहे आणि याच्या मम्मीने याला आवाज दिला. आता बघूया. मम्मीला फुल कॉन्फिडन्स आहे. बाई ऐकला मम्मीचा. गपचूप सरळ झाला. आणि या बघा आमचा उपवास आहे. आमचा उपवास आहे आणि आम्हाला दाखवत खातात. एक सासू आणि एक जाऊ. बघा काय वाटत पण नाही. सकाळी तुम्हाला जुलाब लागतील. नाही होमा उभाच आहे तुला. अरे त्या दिवशी उपवास करायला लागेल ना मग. आजची उत्सव मूर्ती आमची वाट बघून बघून दमलो आम्ही. तुझी कुठे होती तू? कुठे होता आमचा बाला? अय बाला झोपेत न उठून आले आमचा. टाटा. आणि बघा माझी तीर्था पण कामं करते मस्तपैकी. काय झालं तीर्था? स्वामी मारले. जाऊ दे खेळताना लागतं. तू काय करते दाखव सगळ्यांना. आता मी कपडे ठेवते, ब्लाऊज पीस ठेवते. ॲक्च्युली जे देवीला आलेले पीस नारळ हे सगळं असतं ना, हे आम्ही ठेवतो असं साईडला, कारण असं समोर खूपच गर्दी होते. मग ते असं आम्ही ठेवतो साईडला आणि मग शेवटच्या दिवशी ते आम्ही वाटून टाकतो. साड्या वगैरे जे काही असेल ते. आणि बघा आमची अन्वी कशी क्लीन करते. अरे वा, ये कशी नाचते. बाबा. अरे वा. मी ना तो दुसरी लाव. पोरींनी मागवले मॅगी. म्हणजे पोरींनी नाही, पोरींसाठी मागवले. आणि आमची जिनी पण बघा काय खाते. जिनी तू? मॅगी खाते. तू काय करते तीर्था? बाबा काय करतो पप्पा? काय करतो? अन्वीच्या पप्पांनी तीर्थाला उचलले म्हणून अन्वी इकडनं रिॲक्ट होते. काय? अरे बाबा काय? अरे पप्पाने तीर्थाला घेतली दीदीला. कोणी आमच्या बालाला कोणी आया कोणी तुला कोणी नाही मला पण लागलेला. आता नाही लागला. कोणी आमच्या बालाला? हो काय करते दीदीला?
तीर्थ आणि तीर्थाचा जयंत बाबा आता अंधली कोशिंबीर खेळतात. असं लंगडी करून नाही, आंधळी कोशिंबीर लंगडी करून नसते खेळायची. हा डोल्यावर पट्टी मारू. आता बाबा नाना आया आला बिला स्टेजवर तर उगा देवी काय एक चिटिंग कर द्या बाबा. तीर्थावर राज आहे. तीर्थ शोधते तुझ्या बाबाला. अरे अरे आणि बॅनर बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे आलोय. तर आम्ही आलोय दिघे साहेबांच्या दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता वाजल्या 3 रात्रीचे आणि आमचं सगळं आटपलं मंडळाचं आहे आम्ही देवीचं. आणि मग म्हटलं की इथे येऊया दर्शनाला. तर माझ्याबरोबर कोण कोण आले मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा आमची छोटू अन्वी आले, विशाखाताई आले, आरती आले. विशाखाताई हाय बोल. हाय आरती ए सलोनी नानी. अंकिता आम्ही आता एंट्री करतो. आणि बघा सगळीकडे मस्त लाइटिंग वगैरे मस्त सगळ्यांना पण आता आम्ही आलोय तर तुम्हाला पण दाखवतो. आणि आम्ही आलो तेव्हा नेमकंच देवीची आरती चालू होती. म्हणजे किती मस्त नशीबवान आहोत आम्ही की आम्हाला ॲटलीस्ट देवीची आरती भेटली. ॲक्च्युली आम्ही लेट आलो कारण आम्ही तिकडचं सगळं आटपून आलो मंडळाच्या देवीचं. त्यामुळे येताना उशीर झाला, पण बरं झालं उशीर झाला आणि आम्हाला आरती भेटली. टायमाला आलो तरी सुद्धा थोडीशी लाईन होतीच. तर आता आम्ही लाईनीत उभे आहोत आणि तर थोड्याच वेळात आईचं दर्शन होईल आम्हाला. आणि आम्ही एवढे सगळेजण एकत्र गेलो होतो आईच्या दर्शनासाठी. बघा डेकोरेशन छान केलं बघा. आणि आता आम्ही निघतो घरी जायला. खूप छान दर्शन झालं देवीचं. जर बोल पापाला, जर बोल पापा पापा. अरे आता पाऊस पण आहे. ती मॅगी काय आहे. मा कुठे मा. पप्पाचं गाणे बोल. आपल्याला 5 वाजतील घरात जावाला. बोल बोल पप्पा. गाडी बोल ये बोल पापा ये. बोल पापा ये. तसं नाही पप्पाला बोलिये. बोलिये बोलिये ये. तर कशाची तुम्हाला ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.